नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फायनल यादी तयार झालेली आहे। ई-केवायसी नंतर तब्बल 1.66 कोटी महिला पात्र। जुलैचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेची ही जी फायनल यादी आहे ती कशा पद्धतीने तयार झालेला आहे व जुलैचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजनेची फायनल यादी तयार। ई-केवायसी नंतर 1.66 कोटी महिला पात्र। जुलैचा हप्ता कधी? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारने ई-केवायसी आणि अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुमारे 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे। त्यामुळे भविष्यातील हप्ते थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यापूर्वी अनेक अर्जांमध्ये ई-केवायसी म्हणजे अपूर्ण माहितीतील त्रुटी किंवा पडताळणी प्रलंबित असल्यामुळे लाभार्थ्यांची अंतिम संख्या निश्चित झाली नव्हती। आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे। ई-केवायसी नंतर किती महिला पात्र ठरल्या? महिला व बालविकास विभागांच्या माहितीनुसार एकूण नोंदणी 2.63 कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली होती। सुरुवातीला पात्र ठरलेल्या 2.47 कोटी महिला ई-केवायसी आणि पडताळणीनंतर अंतिम पात्र लाभार्थी 1.66 कोटी महिला म्हणजेच पडताळणी प्रक्रियेदरम्यान सुमारे 66 लाख महिलांची नावे हे अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। 66 लाख महिला अपात्र का ठरल्या? पुन्हा प्रश्नचिन्ह। राज्य सरकारने लाभ केवळ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ई-केवायसी आणि अर्जांची सखोल अशी पडताळणी केलेली आहे आणि या पडताळणी दरम्यान पुढील बाबींची तपासणी देखील करण्यात आली आहे। ई-केवायसी पूर्ण झाले आहे का? आधार व बँक खात्यांची माहिती जुळते का? अर्जातील माहिती योग्य आहे का? या योजनेच्या पात्रता अटी पूर्ण होतात का? आणि या प्रक्रियेनंतर अपात्र अर्ज वेगळे करण्यात आले आहे। खरं तर जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार हे सर्व लाडक्या बहिणी याच्यामध्ये प्रतीक्षेत असताना पुन्हा अपडेट येतोय। अंतिम लाभार्थी यादी तयार झाल्यानंतर जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र हप्ता जमा करण्याची अधिकृत तारीख हे अद्यापही जाहीर झालेले नाही। सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम वेळापत्रक स्पष्ट होईल। तुमचे नाव अंतिम यादीत कसे तपासाल? जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर अधिकृत लाडकी बहीण पोर्टलला भेट द्या। अर्ज क्रमांक किंवा आवश्यक माहितीवरून लॉग इन करा। तुमचा अर्ज आणि ई-केवायसी स्थिती तपासा आणि अंतिम पात्र लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का ते पहा। अंतिम लाभार्थी डेटाबेस का महत्त्वाचा आहे? खरं तर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ई-केवायसी आणि पडताळणी हे पूर्ण झाल्यानंतर तयार झालेला हा डेटाबेस भविष्यातील सर्व हप्ते आणि देयकांसाठी आधार म्हणून वापरला जाणार आहे। त्यामुळे पुढील डीबीटी प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होईल। बघा, निष्कर्ष काय सांगतोय? लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी तयार झाली आहे। यामुळे पुढील हप्ते वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र जुलै हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याने लाभार्थ्यांनी केवळ अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा आणि वेळोवेळी आपली ई-केवायसी व अर्जाची स्थिती तपासत राहावी। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेची फायनल यादी तयार झालेला आहे। तब्बल ई-केवायसी नंतर 1.66 कोटी महिला पात्र झालेल्या आहेत। नेमकं जुलैचा हप्ता कधी पडणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।